मेरी बहना, बोल मेरे बिगड़िया, और बोल दलित का, और बोल दलित का, और चप्पल लेके, और चप्पल लेके, और कुप्ती लेके, और बोल दलित का, और चौक से बोल, और तक जो सरकारी जमीन है, जो सरकारी जमीन है, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा। अरे जो जमीन सरकारी है, अरे जो जमीन सरकारी है, अरे जो जमीन सरकारी है, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचा। अरे या जातीवादी सरकारचं करायचं का? अरे या मनुवादी सरकारचं करायचं का? बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे जो जमीन सरकारी है, जो जमीन सरकारी है, जो जमीन महाराष्ट्र शासनाचा आणि सरकारचा जाहीर निषेध करतो की त्यांनी या छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आणि निम्मे अर्धे अतिक्रमण हटाव मोहीम त्यांची राबवून झाल्याच्या नंतर ते 2011 पूर्वीचे जे अतिक्रमण आहेत ते कायम करा म्हणून आदेश काढतात। मग तुम्ही हे उद्ध्वस्त करून ठेवलेले लोक हे जाणार कुठे? आता हा गेवराई भूखंडाचा जो प्रश्न आहे, हे सगळे या गेवराई गावामध्ये रोडला हे सगळे अनुसूचित जातीचे महारामांगाच्या लोकांचे घर आहेत, दलितांचे घर आहेत, हे बंजारा समाजाचे भटके विमुक्तांचे घर आहेत। हे लोक यांना पिढ्यानं पिढ्या यांना काही संपत्ती होती काय? हे माझा जो दलित समाज आहे, माझा जो एससीचा समाज आहे, हा गावकुसा बाहेरचा समाज, हा स्वातंत्र्याच्या नंतर आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लागू झाल्याच्या नंतर गावात आला। मग गावात आल्याच्या नंतर काही यांच्या बापदादाच्या काय बागायत्या होत्या काय? नाही। तर मग हे बसले कुठं? तर सरकारी जमिनीवर बसले। मग जर हे सरकारी जमिनीवर बसले, या समाज व्यवस्थेने आमच्या हजारो पिढ्या बर्बाद केलं आणि या देवेंद्र फडणवीसचं सरकार आणि हे महसूल मंत्री आणि हा श्रीकांत आणि हा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे पण आम्हाला बर्बाद करतात, आम्हाला उद्ध्वस्त करतात। आमची व्यवस्था करणार कोण? ज्या पंजाबच्या सर्वोच्च न्यायालयाचा आदेश तुम्ही सांगितला 2011चा, त्याच्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे की अनुसूचित जाती, भटके विमुक्त, जर भूमिहीन, मजूर आणि एसटीच्या लोकांचं जर अतिक्रमण असेल तर त्यांचं कायम करायला हरकत नाही। मग तुम्ही अगोदर कायम करायचं होतं, त्यांची व्यवस्था करायची होती, त्यांना मोबदला द्यायचा होता, नंतर तुमचा विकास राबवायचा होता। आम्हाला हजारो पिढ्या आमच्या बर्बाद केल्या या इथल्या व्यवस्थेने, इथल्या मनुवादी जातीवादी व्यवस्थेने आम्हाला बर्बाद केलं। आणि आता हे माझे ते लोक गोरगरीब माझा समाज आहे, हा जाणार कुठं? या दिलीप स्वामीच्या घरात जाऊन राहणार आहे का? या श्रीकांतच्या घरात जाऊन राहणार आहे का त्या देवेंद्र फडणवीसच्या घरात जाऊन राहणार आहे? यांची आधी व्यवस्था करा आणि नंतर तुमच्या बुलढाणा राहणार। आता 2011च्या अगोदरचे तुम्ही नियमानुकूल करणार आहात, ते सगळे निवासी अतिक्रमण नियमानुकूल करा। आणि गेवराईचा जो रस्ता हा बाहेरून जाणार होता, राजपत्रानुसार तो बाहेरून न्या, त्या गावामध्ये अजिबात रस्ता आणू नका। बाबासाहेबांनी आम्हाला लोकशाही शिकवलेले, आम्ही लोकशाही पद्धतीने आज निवेदन देऊन माननीय कमिशनर साहेबाला ही भूमिका सांगणार आहोत। आम्ही जिल्हाधिकारी दिलीप स्वामींना सुद्धा ही भूमिका सांगणार आहोत आणि त्यांनी तात्काळ आमच्या भूमिकेवरती निर्णय घ्यावा। जर त्यांनी निर्णय घेतला नाही आणि त्यांनी जर जातीवादी पद्धतीने आम्हाला बर्बाद करायचं ठरवलं तर तिथून पुढे आमची भूमिका ही वेगळी राहील, ही त्यांनी समजून घ्यावी। आपलं नाव? डॉक्टर दीपक नामदेव खिल्लारे। हा जिल्हाधिकाऱ्यांचं आणि या तलाठी या तहसीलदारांचं आहे, त्यांनी ते दुरुस्त केलं नाही म्हणून आज या लोकांनी वेळ आलेली आहे। त्याचप्रमाणे जे 2022ला जे भारतीय राजपत्र निघलं होतं, त्या राजपत्रामध्ये छत्रपती संभाजीनगर ते पैठण हा गेवराई तांडा हा वळणबाह्य रस्ता पहिले पूर्ण भारत राजपत्राप्रमाणे प्रसिद्ध झाला होता आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा होत होती। परंतु आमच्याच काही गावातल्या काही जातीवादी लोक म्हणा की त्यांची काय बुद्धी होती की त्यांच्या स्वतःच्या जमिनी त्यांना वाचवायच्या होत्या, म्हणून त्यांनी तो रस्ता गावातून घ्यावा अशी भूमिका मांडली आणि लोकांना भूल ताप्या दिला की याच्यानंतर आपल्या जमिनी कधीच आयुष्यात ॲक्वायर होणार नाही। आम्ही त्यावेळेससुद्धा त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही आता ते विभागीय आयुक्त कार्यालय, विभागीय
आयुक्त साहेबांना आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत. आमच्या पूर्ण मागच्या वेळेच्या आम्ही त्यांच्या विरोधात ज्या गावकऱ्यांनी भूमिका घेतली होती त्या भूमिकामध्ये आम्ही निवेदनसुद्धा दिलं होतं की या लोकांचं सगळं खोटारडेपणा या ठिकाणी आहे, यांचा काहीतरी दुसराच या ठिकाणी मावेचा घ्यायचा काहीतरी प्रयत्न असेल. गोरगरिबांचा या लोकांनी विचार केला नाही. त्यावेळेस आमच्या गावातल्या सर्व लोकांनी त्या ठिकाणी विचार केला आणि सांगितलं की जो 200 फुटाचा जो वळणबाह्य रस्ता गेवराई तांड्याच्या बाजूने जात आहे तो योग्य आहे, परंतु या काही मानसिकतेच्या लोकांनी आपल्या स्वतःच्या जमिनीला मोबदला मिळावा या हेतूस पुरस्कृत तो गावातून जावा आणि हे गोरगरीब लोक पुन्हा दऱ्या खोऱ्यातून आलेले हे गरीब भूमिहीन लोक पुन्हा त्या डोंगरदऱ्यात जावं हा त्यांचा षडयंत्र या ठिकाणी आम्हाला दिसून आला. म्हणून आज आमच्या लोकांनी ही वेळ आलेली आहे. आज या लोकांनी आमच्या घरं ज्या अतिक्रमणमध्ये आहे त्यांच्यात प्रकार काय आमच्या ग्रामपंचायतीमध्ये लागलेले ते दुरुस्त झाले पाहिजे. महाराष्ट्र शासन खळवाड्या हे जो प्रकार आहे शासनाने 2018लाच त्याचा GR पारित केला होता. 2018च्या नंतर 2022ला त्यांनी पुन्हा पंतप्रधान घरकुल योजनेमार्फत सर्वांना घरे मिळेल असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलं. मग तुमचं 2018चा GR काय करतो? आम्ही 2021 पासून ऑफलाईन पद्धतीने तहसील कार्यालय BDO साहेब त्याच्यानंतर जिल्हाधिकारी त्याच्यानंतर SDM साहेब आणि आज विभागीय आयुक्ताला येण्याची ही वेळ आली. आमच्याजवळ पूर्ण प्रोसेस केलेलं पूर्ण आम्ही पाठपुरवठा जो केलेला आहे ते सुद्धा आमच्याजवळ आहे. आज या ठिकाणी जो गोरगरिबावर अन्याय होत आहे गेवराई ब्रुबांड निवास अतिक्रमण बचाव कृती समिती गेवराई ब्रुबांड तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गेवराईतील रहिवाशांनी आज या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यासाठी व या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर या प्रमुख मागण्या आमच्या या गावकऱ्यांच्या तर्फे अशा आहे आणि गेवराई ब्रुबांड निवासी अतिक्रमण बचाव कृती समिती या अध्यक्ष नात्याने मी संजय एकनाथ केदारे आज या ठिकाणी आमच्या प्रमुख